विशेषतः साताऱ्याबद्दल बोलायचं झालं तर अजितदादांची जी भूमिका आहे ती गुलदस्त्यातली, ती शशिकांत शिंदेना पूरक ठरेल का? आणि मग तो धागा आपण मकरंदाबांशी जोडूया की त्यांची भूमिका, अजितदादांची भूमिका हे सगळं गणित ठरलेलं आहे का? आणि मग शशिकांत शिंदेना होणारा फायदा, या सगळ्याकडे कसं बघतो? मनोज घोरपडे असतील किंवा विक्रम पावसकर आहेत, तिथले जे नेते आहेत, अतुल भोसले आहेत, त्यांनी एक हिंदुत्ववादाची तिथं एक किनार जी आहे ती जोपासायचं धरलेलं आहे आणि त्याचा एक जो फायदा आहे तो भारतीय जनता पार्टीला येत्या काळामध्ये होताना दिसतोय का? अर्थात ती जी ताकद आहे ती उदयनराजे भोसले यांच्या मागे जर राहिली तर उदयनराजे तिथं प्लसमध्ये जाऊ शकतात का? तिथलं एकंदरीत काय कॅल्क्युलेशन आहे, सोशल इंजिनिअरिंग आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जे आता विद्यमान आमदार आहेत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. 4,000 कोटीचा घोटाळा झाला अशा पद्धतीचे एक बातमी मध्यंतरी आली होती. आणि अर्थातच ते कॅरेक्टर असॅसिनेशन जे आहे, जे या प्रचार काळामध्ये साधायचं असतं, अर्थात ते झालंय का? त्याचा तोटा तुम्हाला दिसतोय का? आता असं आहे की सातारा लोकसभा मतदारसंघाचं एक आयडियल विजन काय असलं पाहिजे, इथल्या तरुणांच्या समस्या आहेत, बेरोजगारी आहे, हे वर्क करणे आपल्याला दिसतंय. तुम्हाला काय दिसतंय की जे संभाव्य खासदार होतील, कोणी होईल, त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? अगदी थोडक्यात सांगा की ते विजन काय असलं पाहिजे. आता असं आहे की विधानसभा मतदारसंघ निहाय जर आपण बोलायचं झालं तर एक 6 विधानसभा मतदारसंघ जे आहेत, कोरेगाव आहे, इथं वाई आहे, सातारा आहे, अर्थात हे जे विधानसभा मतदारसंघ निहाय तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये चित्र काय दिसतंय, कोण पिछाडीवर दिसतंय तुम्हाला सध्याच्या घडीला, कोण आघाडीवर दिसतंय? एकदम कन्क्लूड प्रश्न आहे की छत्रपती उदयनराजे भोसले की शशिकांत शिंदे, कोण लीडवर सध्याच्या घडीला तुम्हाला दिसतंय? अगदी एका शब्दामध्ये. जत्रा लोकशाहीची चर्चा साताऱ्याची सध्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. इथं एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडून छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे उभे आहेत. लढत अर्थात काटेकी आहे, पण जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यावरती शशिकांत शिंदे इथं लीड घेताना दिसत होते. मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा लीड घेताना दिसत आहेत. अर्थात इथला अंडरकरंट नेमका काय आहे, इथं नेमकी कशी परिस्थिती आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार बाबूराव शिंदे सर. सर, तुमचं विशेष भारीमध्ये खूप खूप स्वागत आहे. अर्थात जो सुरुवातीचा प्रश्न मी म्हणला त्या पद्धतीनंच इथली लढत काटेकी दिसते तुम्हाला, कुठल्या बाजूने झुकताना दिसते? सध्याचा अंडरकरंट साताऱ्याचा नेमका काय आहे? आत्ता जे भाजप तर्फे आणि एकूणच महायुतीतर्फे निवडणूक लढवणारे उदयनराजे भोसले यांनी सलग 3दा साताऱ्याचं लोकप्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3ऱ्यांदा त्यांना पक्षांतर्गत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून विरोध होता, परंतु तरी देखील पवार साहेबांचं या छत्रपती घराण्यावर असणारं प्रेम आणि नाही म्हटलं तरी उदयनराजेंच्या बद्दल थोडीशी आपुलकी असल्यामुळं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. परंतु केंद्रामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यानंतर उदयनराजेंनी त्यावेळेला का असा निर्णय घेतला, कुणाला विश्वासात घेतलं आणि तो निर्णय घेताना नेमका काय विचार होता त्यामागं, हे कधी कळू शकलेलं नाही. आणि त्यांनी कधी मतदारसंघाला विश्वासात घेऊन आजपर्यंत तरी सांगितलेलं नाही. आणि त्यांनी मध्येच खासदारकीचा आपल्या संसद राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीला सामोरं गेले. वास्तविक हे फार मोठं त्यांचं धाडस होतं आणि त्यांनी का असं धाडस केलं आणि अंधारात उडी घेण्याचा प्रयत्न केला हे कधीही कळलेले नाही. आणि ती पोटनिवडणूक आणि विधानसभेची राज्याची निवडणूक एकाच वेळेला होती. आणि पोटनिवडणूक होत असताना उदयनराजे भाजपचे उमेदवार होते, श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि सोबत विधानसभेची निवडणूक होती. निवडणूक फार मोठी चर्चेचा विषय झाली, प्रतिष्ठेचा विषय झाली. उदयनराजेंच्या बाजूला राजघराण्याचं वलय होतं, भारतीय जनता पक्षाची ताकद होती, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या एका दिग्गजाची, भाजपचे सर्वेसर्वा ज्यांना म्हणूया त्यांची प्रचार सभा, अशा काही जमेच्या बाजू असताना देखील शरद पवारांनी आणि या सातारा जिल्ह्यानं आपली पूर्वीची परंपरा कायम ठेवली आणि तो
उदयनराजेंचा झालेला पराभव हा सबंध देशामध्ये गाजला. अर्थात त्यावेळेला शरद पवारांची ती पावसात झालेली सभा असेल आणि एकूणच जिल्ह्याने उदयनराजेंच्या विरोधात नोंदवलेला निषेध असेल. मी वास्तविक तो उदयनराजेंचा पराभव किंवा श्रीनिवास पाटलांचा विजय असं त्या निवडणुकीकडे पाहणार नाही. तर उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याची घेतलेली भूमिका, त्या भूमिकेचा आणि त्या निर्णयाचा निषेध म्हणून त्या निवडणुकीच्या निर्णयाकडे आणि निकालाकडे आपल्याला पाहावं लागेल. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी मगाशी म्हणालो की कृष्णेच्या अलीकडचे 3 मतदारसंघ आणि पलीकडचे 3 मतदारसंघ, 3 मतदारसंघातला एक मतदारसंघ असा आहे की तिथं कायम चुरस राहिलेली आहे आणि तिथं कुठलाही पक्षीय विचार आजपर्यंत रुजलेला नाही. तिथं व्यक्तिनिष्ठ राजकारणच रुजलेलं आहे. तिथं विक्रमसिंह पाटणकर विरुद्ध शंभूराज देसाई म्हणजे बाळासाहेब देसाई यांचा वारसा सांगत पुढे आलेलं गट अशीच लढत राहिलेली आहे. त्यामुळे ते कुठल्याही पक्षात गेले तर तेवढीच चुरस त्या दोघांमध्ये असते. आणि पाटणकर हे राष्ट्रवादीकडे असल्यामुळं आणि शंभूराज देसाई महायुतीकडे असल्यामुळं तिथं फार तुल्यबळपणे काम किंवा मतदारांचा प्रतिसाद असतो. मग राहिला विषय उत्तर कराड आणि दक्षिण कराड या 2 मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की या दोन्ही मतदारसंघांनी कायमपणे राष्ट्रीय विचारधारेचाच पाठपुरावा केलेला आहे. कधीही त्यांनी म्हणजे अगदी मागची निवडणूक जरी लक्षात घेतली उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील, तरी देखील या 2 मतदारसंघांनी प्रचंड अशा पद्धतीनं एक प्रचंड मोठा निषेध करूनच उदयनराजेंना झेडकारलेला आहे. तीच परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते. तर ते 2 मतदारसंघ महाविकास आघाडीकडे अधिकांशानं झुकलेले दिसतात. अलीकडच्या काठावरचे हे 3 मतदारसंघ आहेत. इथं महाविकास आघाडीचा कुठला उमेदवार चालू शकेल की जो इथं अधिकांशानं आपल्याला मतदारांना आपलेसा वाटेल. तर मग त्यानंतर शशिकांत शिंदेचं नाव पुढे आलेलं आहे. कारण शशिकांत शिंदे यांच्या जमेच्या बाजू अशा आहे की एक तर सामान्य कुटुंबातला, फार कुठली राजकीय परंपरा नसणारा, जसं सांगलीमध्ये वसंतदादांनी सुरुवातीच्या काळात आर पाटलांना शोधून काढलं आणि पुढं त्यांना घडवण्याचं आणि राज्य पातळीवरच्या राजकारणात आणण्याचं काम पवार साहेबांनी केलं. तसं शशिकांत शिंदे माथाडी कामगारांच्या चळवळीत काम करणारा हा तरुण जावळीसारख्या मतदारसंघासाठी निवडला आणि तिथं शशिकांत शिंदे यांनी सलग 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. दरम्यानच्या काळात ते काही काळासाठी पालकमंत्री आणि मंत्री राहिलेले आहेत. तर मूळचा त्यांचा हा मतदारसंघ आहे. नंतर ते कोरेगावला गेलेले आहेत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी. अर्थात त्यांनी त्यावेळेला सुद्धा शालीनताई सारख्या दिग्गज ज्येष्ठ महिला नेत्यांचा पराभव केलेला आहे. तर मूळचा मतदारसंघ त्यांचा जावळी असल्यामुळं जावळी, महाबळेश्वर आणि आता जर ते लोकसभेचे उमेदवार असतील तर तिथं त्यांना मतदान मिळेल किंवा तिथं संपर्क सोपा होईल. आणि आता कोरेगावचा मी मगाशी म्हटलं तसं शालीनताई सारख्या महिला नेत्याचा पराभव केला. वास्तविक शशिकांत शिंदेचं एक वैशिष्ट्य आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मगाशी मी यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख केला की आपला स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात निवडून येण्याचं जे कौशल्य म्हणू किंवा एक विक्रम म्हणू तो यशवंतरावांच्या नंतर कोणी प्रस्थापित केला असेल तर तो विक्रम शशिकांत शिंदे यांच्या नावानंच नोंदवला जाईल. कारण आज मितीला सुद्धा मी माझी काही गफलत होत असेल तर कुणी दुरुस्त करावं, परंतु आपला स्वतःचा विधानसभा मतदारसंघ सोडून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा इतिहास आजपर्यंत तरी नाही सातारा जिल्ह्यातला. तर शशिकांत शिंदे आपला स्वतःचा मतदारसंघ सोडून कोरेगावमध्ये सलग 2 वेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ, मूळचा सातारा जावळी मतदारसंघ आणि माथाडी कामगार चळवळीत काम करत असल्यामुळे वाईचा पश्चिम भाग असा इकडून मतांची बेरीज किंवा महाविकास आघाडीसाठी मतं खेचणारा उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी द्यावी तशी ती त्या अनुषंगानं मिळाली. आणि आज मितीला असं चित्र आहे की महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे भाजप प्रणित महायुतीचे उदयनराजे भोसले. आता उदयनराजे भोसले यांना राजघराण्याचं वलय आहे, त्याचबरोबर भाजपचं संघटन आहे, फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ आहे आणि त्याच वेळेला
शिवसेना ठाकरे गटाचं बळ आहे, शिंदे गटाचं बळ आहे. वर करणी दिसताना स्वतःच्या होम ग्राउंडवरती फार मोठी मतांची पेटी सातारा शहर आणि सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानं उदयनराजेंच्या बरोबर ही जमेची बाजू आहे त्यांच्या काय शक्तीस्थळ आहेत त्यामध्ये विधानसभा मतदारसंघ त्यांचा, आणि तो देखील कशासाठी आणि का, तर त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे अधिकृत आमदार आहेत आणि महायुतीत हे दोघंही असल्यामुळं दोघांची शक्ती एकवटणार आहे आणि त्यामुळं सातारा विधानसभा मतदारसंघ जवळपास एकतर्फी चालेल असं गृहीत धरलं तर ती शक्ती उदयनराजेंची आहे. परंतु उत्तर कराड, दक्षिण कराड, पाटणमध्ये होणारी तुल्यबळ लढत आणि कोरेगावमध्ये होणारी तुल्यबळ लढत हे लक्षात घेतलं तर तो आपण मगाशी म्हटला तसं की ही अतिशय चुरशीची निवडणूक ठरणार आहे. आता हे वातावरण म्हणून आपण याकडे बघतो. विषय वाई जवळ येणार आहे आणि वाईचा अंदाज अजूनही कुणाला येत नाही, परंतु ज्या घटना घडताना दिसत आहेत त्यामध्ये महायुतीत सहभागी असणारे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील हे कुठेही प्रचारात ते सर आता मी त्याच्याकडे एक एक मुद्द्याकडे येणारच आहे. अर्थात असं आहे की महायुतीचे उमेदवार कोण असतील असं जर 6 महिन्यापूर्वी विचारलं असतं तर निश्चितच छत्रपती उदयनराजे भोसलेच असतील असं इतकं ठाम होतं. मात्र त्यानंतर अजितदादा गटाने इथं दावा केला, अर्थात राष्ट्रवादीची ही जागा आहे, आमचं केडर आहे, या सगळ्या हिशोबावरती इथं नितीन काका पाटील उभे राहतील असं चित्र मध्यंतरी दिसलं. मात्र त्यानंतर आत्ताच्या घडीला नाही आता असं आहे की छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच शेवटी उमेदवारी दिली गेली. उदयनराजे भोसले हे दिल्लीला गेले असताना अमित शहाची भेट नाकारली का, थोडं ताटकळत ठेवलं, अशा देखील चर्चा बातम्यांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगतो, आपण जे म्हणताय ते तसं नव्हतं. सहजपणानं जो उमेदवार राज्यसभेवर आधीच सदस्य आहे तो लोकसभेचा लगेच उमेदवार होणार कसा, आणि अगोदरचा अनुभव गाठीशी असताना उदयनराजे हे धाडस कशासाठी करत होते हा प्रश्न मला देखील आहे. राज्यसभेवर आपण प्रतिनिधित्व करतो आहोत, अशा काळात महायुतीचा उमेदवार दुसरा कोणीतरी असेल, दुसरा कोणीतरी म्हणण्यापेक्षा एक तर ती उमेदवारी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील ज्यांनी यापूर्वी ही निवडणूक लढवलेली होती भाजपकडून उदयनराजेंच्या विरुद्ध, नाही तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणारे नितीन काका पाटील, नितीन पाटलांना ही उमेदवारी मिळेल आणि सगळे मिळून महायुतीचं काम करतील असं चित्र होतं. परंतु उदयनराजेंनी, आता मी हा शब्दप्रयोग अतिशय जाणीवपूर्वक करतो आहे, जबाबदारीने करतोय, आपण राजघराण्याचे वंशज आहोत आणि ते वलय तुम्ही त्याला काय म्हणूया, पक्षश्रेष्ठीनं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं असं म्हणूया का, भावनिकदृष्ट्या वेठीस धरलं असं म्हणूया का, आणि आम्ही सुद्धा प्रतिमांना इतकं जपत असतो की त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे पक्षश्रेष्ठींनी उदयनराजेंच्या उमेदवारीचा विचार अधिकांशाने केला आणि अजित पवारांनी देखील मग छत्रपतींचे वारसदार उदयनराजे हेच उमेदवार म्हणून आग्रह धरतायत, तर मग त्यांना कसं डावलायचं म्हणून त्यांनी देखील मग आपला हा जागेवरचा आग्रह सोडला. परंतु तो सोडत असताना अशी चर्चा आहे आणि असं सांगितलं जातं की त्या बदल्यात मग उद्याच्या काळात जी राज्यसभेवर उदयनराजे प्रतिनिधित्व करतात ती जागा रिकामी होईल, ती जागा आमच्या पक्षाला द्यावी, असं साधारणपणे देवघेव ठरलेली आहे. आणि त्यानुसार मग तिथं होकार आल्यानंतर उदयनराजेंची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली. उदयनराजेंनी अगोदर उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच आपले स्वतःसाठी प्रचार सुरू केला होता आणि त्या प्रचाराच्या काळात कुणीही जबाबदार आमदार नेता त्यांच्या बरोबर नव्हता, त्यांचे नेहमीचे समर्थक त्यांच्या बरोबर होते. त्यामुळं अधिकृतपणे तर उमेदवारी जाहीर नाही,
आणि छत्रपतींच्या वारसाला अधिकृत उमेदवारी जाहीर करायला एवढा उशीर कसा काय वगैरे वगैरे, ह्या दरम्यानच्या काळात नाही म्हटलं तरी एक मानसिकता मतदारांची आणि इथल्या जनतेची जरा वेगळी झाली आणि शशिकांत शिंदे उमेदवार म्हणून समोर येतील असं वाटत नसताना ते पुढे आले आणि एकूणच ही लढत त्यामुळे चुरशीची होणार आहे. वाई मतदारसंघात शशिकांत शिंदे एकूणच कसा प्रभाव टाकतायत, तिथं कशा पद्धतीनं मतदान होईल यावर या निवडणुकीचं बरचसं गणित, बराचसा निकाल, बराचसा निर्णय हा अवलंबून राहील असं मला वाटतं. कारण प्रत्येकाला छेद देणाऱ्या गोष्टी आहेत. कोरेगाव विधानसभेत जर जे काय मतदान अधिक कमी होईल तिथं पाटणचा छेद होऊ शकतो. सातारचा अधिक मताधिक्य आलं तर उत्तर दक्षिण मताधिक्य शशिकांत शिंदेना मिळणार आहे, ते छेद देऊ शकतो. मग राहिला विषय वाईचा. वाईमध्ये खरं तर महायुतीचं मोठं गणित आहे. तिथं माजी आमदार असणारे आणि आता भाजपमध्ये असणारे मदन भोसले यांची स्वतःची ताकद आहे आणि आमदार असणारे मकरंद पाटील यांची एक मोठी ताकद आहे. दोन्ही ताकदी, दोन्ही गट महायुतीत आहेत आणि मग राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं किंवा काँग्रेसकडं त्यांच्या इतका तुल्यबळ चेहरा किंवा नेतृत्व तिथं नाही. ती उणीव तिथं असताना देखील पवार साहेबांची, पृथ्वीराज चव्हाण साहेबांची तिथं मोठी सभा झाली. त्या सभेला मिळालेला प्रतिसाद, त्यातली उत्स्फूर्तता आणि आजही गावागावामध्ये शशिकांत शिंदेचं ज्या पद्धतीनं स्वागत होत आहे, विशेषतः मध्यंतरी 4 दिवसापूर्वी त्यांचा वाईच्या पश्चिम भागात झालेला दौरा असेल किंवा वाई शहरातलं वातावरण असेल, हे सगळं लक्षात घेता वाईमध्ये ज्याला एक उठाव म्हणू किंवा मोठी सहानुभूतीची लाट शशिकांत शिंदे यांच्या मागे दिसते. परंतु हे चित्र 2 तारखेपर्यंतचं होतं. आता 2 नंतर म्हणजे आजपासून 3, 4, 5, 6 या काळात मदन भोसले किती हिरिरीनं प्रचार करून भाजपसाठी मतं गोळा करतायत, मकरंद पाटील काय नेमकी भूमिका घेणार, नरोवा कुंजरोवा या भूमिकेत राहिले तर कदाचित शशिकांत शिंदेना अधिकची मदत होईल आणि ती मदत झाली आणि वाईवरून जर अधिकची मतं गोळा करू शकले शशिकांत शिंदे तर शशिकांत शिंदे हे विजयाकडे झुकलेले आहेत किंवा विजयाचं पारड त्यांच्याकडे झुकलेलं आहे असं म्हणता येईल. आणि उदयनराजे खरं तर कागदोपत्रे आणि एवढं राजघराण्याचं वलय असताना देखील त्यांचा विजय सहज सोपा होता. परंतु कधी कधी असे विषय येतात की स्वतःहून काही गोष्टी लोकांच्या पुढे घेऊन जाताना आपण जर कमी पडलो तर लोकांच्याकडून कशी रिॲक्शन होती, त्याचा भाग म्हणून ही निवडणूक आहे. आता असं आहे की तुम्ही वाईबद्दल बोलला, शशिकांत शिंदे यांनी सुद्धा सांगितलं की वाई ठरवणार आहे की बाबा पुढचा खासदार कोण होईल. शरद पवारांनी आवाहन केलं, तिथं त्यांनी लक्ष्मणराव तात्या यांचं नाव घेतलं, त्याच्यानंतर मतदारांना आवाहन केलं. एकूण वाई जो भाग आहे तो डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे असं दिसतंय. आता तिथं जी मकरंदाबांची भूमिका आहे तर तुम्ही म्हणाला की नरोवा कुंजरोवा अशी भूमिका त्यांची तिथं आहे. आतापर्यंत दिसते. आता जी तटस्थ भूमिका तिथं मकरंदाबांनी घेतलेली आहे त्याचा अप्रत्यक्ष फायदा तिथं शशिकांत शिंदेना होताना दिसतोय का तुम्हाला? त्याचा फटका हा उदयनराजेंना होईल का? आणि अर्थातच या सगळ्यामुळं हे सगळं प्रकरण आहे ते विधानसभेमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये मकरंदाबांना सोसावं लागेल का? या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला थोडक्यात? अगदी खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. खरं तर जबाबदार नेता जो असतो त्यानं प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने घ्यायची असते. आपल्या भूमिकेबद्दल लोकांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कधी त्या व्यक्तीनं साशंकता ठेवू नये. जबाबदार व्यक्तीच्या आणि नेत्याच्या संदर्भात बोलतो. मकरंद पाटील यांचा कधी कधी त्या शेक्सपियरच्या नाटकातल्या हॅमलेट सारखी अवस्था झाली काय की टू बी ऑर नॉट टू बी इज द क्वेश्चन, की हे करू का ते करू. कारण हे करू का ते करू म्हणजे त्यांना शरद पवारांच्या पण जवळ राहायचंय आणि अजित पवारांच्या पण जवळ राहायचं आणि पर्यायानं महायुतीच्या कडून मिळणारे फायदे पण हवे आहेत. तर कालपर्यंत तरी त्यांची देहबोली, मोदींच्या सभेला अनुपस्थित राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि शरद पवारांच्या बरोबर तेवढाच
संपर्क ठेवणं, ह्या गोष्टी लक्षात घेता. आणि कदाचित मग अशी गोष्ट होते का की जर आपण आक्रमकपणे महायुतीचा प्रचार केला तर शरद पवारांचं वाई तालुक्यात असणारं प्रेम आणि एकूणच सगळी त्यांची गोष्ट लक्षात घेतली तर जो काही मेळावा झाला त्या मेळाव्यात आपल्यावर टीका टिप्पणी होऊ नये यापासून वाचण्यासाठी मकरंद पाटील यांनी ही भूमिका घेतली की काय? तसं असेल तर मग 3-4 दिवसात ते पुन्हा महायुतीचा प्रचार करून वेगानं काही भूमिका घेतील आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, मतदारांना महायुतीसाठी, महायुतीकडे मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतील. परंतु ह्या गोष्टी आता इतक्या सोप्या राहिलेल्या नाहीत. मकरंद पाटलांपुरता विचार करायचा म्हटलं तर त्यांना ही गोष्ट तशी त्रासाची होऊ शकते अशी भूमिका घेणं. एक तर त्यांनी उघडपणे जे काय घडलं ते सांगून ही निवडणूक माझ्या हातात राहिलेली नाही, तुम्ही जो उमेदवार दिला तो देऊ नका असं मी सांगत असताना सुद्धा तुम्ही दिला, त्यामुळे त्याच्या विजयाची जबाबदारी आमची नाही. कदाचित त्यांनी ते सांगून झालेलं असावं, अन्यथा त्यांनी अशी भूमिका घेतली नसते असं माझ्यासारख्याला वाटतंय. मला हा उपप्रश्न आहे आता की मकरंद आबांची जी भूमिका आहे ती महायुतीच्या बाजूने असेल किंवा महाविकास आघाडीला त्याला फायदा होईल प्रत्यक्ष असं जरी धरलं तरी मकरंद आबांना याचा प्रत्यक्ष फटका हा सोसावा लागेल का या अनुषंगानं की त्याचं ब्लेमिंग जे आहे ते त्यांना सहन करावं लागू शकतं. मग उदयनराजेंचा किंवा मग शशिकांत शिंदेचा दोघांपैकी कुणाचा विजय किंवा पराभव झाला तर ब्लेमिंग दोन्ही पातळीवर होणार आहे. एक तर त्यांनी आता अलीकडच्या ज्या काही 2 संस्था महत्वाच्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या दोन्ही संस्था विधानसभेच्या कार्यक्षेत्रात येतात. एक खंडाळा सहकारी साखर कारखाना आणि दुसरा किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना. आणि त्या कारखान्याला विशेष आर्थिक मदतीची गरज होती आपल्या संकटाच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी. आणि त्या अनुषंगानं त्यांनी महायुतीत जाताना किंवा अजित पवारांच्या बरोबर जाताना हाच दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवला होता की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि केंद्राच्या मदतीनं आपल्याला यासाठी मदत होऊ शकेल. आणि तशी ती मदत मंजूर देखील झालेली आहे. आता ती मंजूर झालेली मदत हाती पडेपर्यंतचा विषय आहे. आणि अशा काळात भाजपचाच उमेदवार पराभूत झाला आणि त्या पराभवात वाईचा वाटा असेल तर मात्र त्याबद्दलचं नुकसान आणि सगळी संशयाची बोटं ही मकरंद पाटलांकडे असणार आहे आणि तो तोटा त्यांना सहन करावा लागेल असं माझ्यासारख्याला वाटतं. तर आता असं आहे की नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रभर सभा होत आहेत. आता महायुतीच्या बाजूनं नरेंद्र मोदीच हे मैदानामध्ये दिसतात. प्रत्येक अगदी मतदारसंघामध्ये उमेदवारांपेक्षा नरेंद्र मोदींनाच प्रोजेक्ट केलं जात आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा, कराडमध्ये सभा पार पडली त्यांची. अर्थात मला विचारायचं आहे की तुम्हाला की कराडमध्ये मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट तुम्हाला जाणवतोय का, त्याचा किती प्रभाव पडेल? आणि अर्थातच याला सोडूनच मला विचारायचं आहे की उदयनराजे भोसले यांनी भूमिका घेतली की यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न दिला गेला पाहिजे. मात्र त्याबद्दल नरेंद्र मोदींनी त्यांच्या सभेमध्ये कुठल्याही पद्धतीचा उद्गार काढला नाही. याला जोडून असं आहे की पुरोगामी भूमिका, भारतरत्न जर दिला तर त्यांची पुरोगामी भूमिका ही स्वीकारावी लागेल का बीजेपीला? ती जी लिगसी आहे ती मान्य करावी लागेल का? आणि मग काँग्रेसचं जे काम आहे तेही मान्य करावं लागेल का? या अनुषंगानं कुठंतरी एक कन्फ्युजन क्रिएट झालंय का भाजपमध्ये? त्याचा फटका किती दिसतोय तुम्हाला? खूप चांगला प्रश्न आहे. मला त्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणाकडे यायला आवडेल. नरेंद्र मोदी यांची सभा हा एक विषय तुमच्या प्रश्नात आहे. नरेंद्र मोदी यांची सभा पोटनिवडणुकीच्या वेळेला पण झाली होती. जिथं उपयोग व्हायला पाहिजे होता तिथंच मोदींच्या सभेचा उपयोग झाला नाही. तर मग जिथं होणारच नाही तिथं होजाबा होऊन काय उपयोग? उत्तर कराड आणि दक्षिण कराड ह्या मतदारसंघाची मूसच अशी आहे की तो मतदारसंघ तसा डावीकडे झुकलेला. राष्ट्रीय विचारधारेचा अतिशय कठोर अनुयायी आणि पाहिजे ती किंमत देऊन तिथं अनेकांनी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले. हा, तिथं शेकाप, काँग्रेस अशा लढती झाल्या असतील, परंतु भाजपसारख्या पक्षाला हा मतदारसंघ कधी स्वीकारणार नाही. अलीकडच्या काळात अतिशय चिवटपणे अतुल भोसले किंवा उत्तर कराडमधल्या तरुण नेत्यांच्या माध्यमातून भाजपनं तिथं आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि त्यांच्या नेहमीच्या शिस्तीनं, पारंपरिक शिस्तीनं तिथं संघटना बांधायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांची शक्ती तिथं जाणवेल, परंतु इतकी जाणवणार नाही की तिथं
उत्तर कराड आणि दक्षिण कराडमधलं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व बाजूला सारून ते पुढे येतील. त्यामुळं मोदींची सभा तिथं झाली असली तरी त्या सभेचा फार मोठा परिणाम मला तरी तिथं दिसत नाही, मला वाटत नाही. कारण तो मतदारसंघ ज्या पद्धतीनं बांधला गेलेला आहे, हे काय अलीकडचा विषय नाही. ते झिरपत येणाऱ्या गोष्टी असतात. यशवंतराव मोहिते असतील, आनंदराव चव्हाण असतील, त्याच्या अगोदर प्रेमला काकी असतील, विलास काका पाटील उंडाळकर असतील, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, या मतदारसंघात पी.डी. पाटलांसारखे लोक असतील. ह्या सगळ्यांनी मतदारसंघाचं अतिशय सगळ्यांनी मिळून उत्तम पद्धतीनं नर्सिंग केलेलं आहे आणि विचारांची पक्की बांधणी आणि त्यावर आधारित कार्यकर्ते उभे केलेले आहेत. त्यामुळं असा काय कोणाच्या येण्यानं प्रभाव टाकून ही मंडळी हलणाऱ्यापैकी नाहीत आणि मुळातच ती सगळी सदन मंडळी आहेत. त्यामुळं बाकीच्या गोष्टींचा तिथं काय फार उपयोग होतो अशातला पण नाही. तिथला किमान एक 50-50 कार्यकर्ते असे निघतील त्या मतदारसंघात की ते विधानसभेचे मटेरियल, उमेदवारीचे मटेरियल असतील. आता विषय येतो उदयनराजेंनीच उपस्थित केलेला यशवंतराव चव्हाणांच्या एकूणच योगदानाबद्दलचा आणि त्यांना भारतरत्न देण्याबद्दलचा. वास्तविक ही टूम त्यांच्या डोक्यात कोणी घातली मला कधीच कळलं नाही. वास्तविक त्यांनीच टाकलेल्या जाळ्यात तेच अडकलेत की काय या प्रश्नाच्या निमित्तानं, असं मला वाटतं. कारण असे प्रश्न निवडणुकीत उपस्थित करून सुटत नसतात. तो एक मोठा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि तो ज्या पद्धतीनं जाहीर व्हायचा असतो त्या पद्धतीनेच तो जाहीर व्हावा लागतो. अशी निवडणुकीच्या काळात प्रचाराचा भाग बनवून त्याची मागणी करणं हे अतिशय त्या गोष्टीला सवंगपणा देणारी गोष्ट आहे. आणि त्याच गोष्टीचा मुद्दा घेऊन शरद पवारांनी वाईच्या सभेत सांगितलं की काय हरकत नाही, आम्ही त्यांचं स्मरण वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या संस्था चालवून आम्ही ते ठेवलेलं आहे, परंतु ते आता भारतरत्नाची मागणी करतात. तर मध्ये त्यांनी थोडासा सकारात्मक भूमिका घेऊन त्याचं मागणी करतायत की ते त्यांनी पंतप्रधानांच्याकडे मांडावी आणि त्याचं भारतरत्न घेणार असतील तर चांगली गोष्ट आहे. वास्तविक ह्या गोष्टी कधीच कोण मान्य करणार नाही की हे निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा होईल. आणि वास्तविक तसंच झालं की त्यानंतर मोदींच्या सभेत कुणीही त्याचा ब्रही काढलेला नाही. एक जोडून प्रश्न आहे ह्याला की तुम्ही आता बरेच मुद्दे सांगितले. कराडमध्ये कसं पुरोगामी विचाराला स्वीकारलं गेलेलं आहे किंवा मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट होणार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला असं आहे की तिथं मनोज घोरपडे असतील किंवा विक्रम पावसकर आहेत, तिथले जे नेते आहेत, अतुल भोसले आहेत, त्यांनी एक हिंदुत्ववादाची तिथं एक किनार जी आहे ती जोपासायचं धरलेलं आहे आणि त्याचा एक जो फायदा आहे तो भारतीय जनता पार्टीला येत्या काळामध्ये होताना दिसतोय का? अर्थात ती जी ताकद आहे ती उदयनराजे भोसले यांच्या मागे जर राहिली तर उदयनराजे तिथं प्लसमध्ये जाऊ शकतात का? तिथलं एकंदरीत काय कॅल्क्युलेशन आहे, सोशल इंजिनिअरिंग आहे, अगदी थोडक्यात. मी मगाशी सांगितलं की उत्तर कराड आणि दक्षिण कराडमध्ये या लोकांनी भाजप प्रणित जे संघटनेत काम करतायत, तुम्ही हिंदुत्व हा शब्द वापरताय, मी भाजप हा शब्द वापरतोय. कारण हिंदुत्ववादी असणं वेगळं आणि हिंदू असणं वेगळं. हे हिंदुत्ववादी लोक आहेत आणि ते मूळचे तसे नाहीत, परंतु पक्षाचं सभासदत्व स्वीकारलं की पक्षाचे जे काही कार्यक्रम असतात त्या अंतर्गत येणारा हा विषय. आणि मग मनोज घोरपडे असतील, आपल्या माहितीसाठी सांगतो, मनोज घोरपडेंचे वडील भीमराव घोरपडे हे काँग्रेसचे अतिशय निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सातारा तालुक्यात कार्यरत होते. एक जबाबदार शिकलेला माणूस, जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केलेला माणूस आणि विधानसभेची एक निवडणूक लढलेला माणूस. आता काही काळानंतर त्यांच्या मुलांनी ही भूमिका घेतली असेल, परंतु त्यांचं काम जरी तिथं सुरू असलं तरी उदयनराजेंच्या मतपेटीत ती मतं जातील आणि उदयनराजेंना विजयाकडे घेऊन जातील इतपत त्यांचा प्रभाव पडेल असं मला तरी या क्षणाला वाटत नाही. कारण तिथं साखर कारखानदारीच्या निमित्तानं बाळासाहेब पाटील जे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे फार मोठा संपर्क आणि मतदारसंघाची काळजी, नर्सिंग ज्याला म्हणतो, ते त्यांचं उत्तम आहे आणि ते सहजासहजी या शक्तींना आपल्या मतदारसंघात शिरकाव करू देणार नाहीत. दक्षिण कराड तर त्याहून आणखी वेगळा मतदारसंघ आहे. तिथं तर विलास काका उंडाळकर, पृथ्वीराज बाबा आणि त्या अगोदर यशवंतराव मोहिते वगैरेंनी मतदार आणि त्या मतदारसंघाची रचना, कार्यकर्त्यांची जडणघडण ज्या विचारांनी केली, तिथं सहजासहजी हिंदुत्ववाद्यांना इतका सहज प्रवेश मिळेल असं नाही.
तो प्रयत्न आपण म्हणता तसं अतुल भोसलेंच्या निमित्तानं सुरू आहे, अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तो का दिसतो अधिक अंशानं? तर अतुल भोसलेंच्याकडे असणारा कारखाना, अतुल भोसलेंच्याकडे असणारा कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट, त्यामार्फत काही उपक्रम राबवण्यात येतात, काही मदत लोकांना होते. परंतु ते पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसच्या विचारधारेला ओलांडून पुढे जातील आणि त्यांच्यावर कुरघोडी करतील, इतकी ताकद अजून तरी मला त्यांची दिसत नाही. सर, आता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण बोलूयात. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जे आता विद्यमान आमदार आहेत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. 4,000 कोटीचा घोटाळा झाला अशा पद्धतीचे एक बातमी मध्यंतरी आली होती. आणि अर्थातच जे कॅरेक्टर असॅसिनेशन जे आहे, जे या प्रचार काळामध्ये साधायचं असतं, अर्थात ते झालंय का? त्याचा तोटा तुम्हाला दिसतोय का? ते कॅरेक्टर असॅसिनेशन झाल्यामुळे शशिकांत शिंदेना कुठं फटका झालेला तुम्हाला दिसतोय का? दुसरा मुद्दा याला असा आहे की दुसऱ्या बाजूला महेश शिंदे यांनी एका सभेमध्ये असंही म्हटलं की त्यांना अटक व्हावी, असं मला वाटत नाही, मात्र त्यांनी जे घरकुल घेतलेले, गाळे घेतलेले ते लोकांना परत द्यावेत असे काहीतरी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. तुम्हाला काय दिसतंय की अटकेची एक भीती, कारण 2019 साली जी ईडीची जी कारवाई झाली होती शरद पवारांच्या वरती, त्याच्यानंतर शरद पवारांनी जे रान पेटवलं होतं त्याला महायुती कुठेतरी घाबरली आहे का? किंवा मग या सगळ्या कॅरेक्टर असॅसिनेशनचा शशिकांत शिंदे यांना फटका बसताना तुम्हाला दिसतोय? आता वास्तविक हा मुद्दा थोडा तांत्रिक आहे, न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग झालेला आहे. वास्तविक निवडणुकीच्या काळात असा काय मुद्दा असेल तर तो कोणीही उचलणार, महेश शिंदे उचलणार यात नवल काही नव्हतंच. वास्तविक या संदर्भातला खुलासा स्वतः दस्तूर खुद्द पवार साहेबांनी केलेला आहे की तिथं कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्या प्रक्रियेत शशिकांत शिंदे होते. याचा अर्थ तिथल्या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या चुकांना शशिकांत शिंदे जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही. आणि जी काही प्रक्रिया आहे ती सुरू आहेच की त्या संदर्भातले काही प्रावधान आहेत त्याचा उपयोग दोन्हीकडनं सुरू आहे. प्रश्न असा येतो की आता ते उमेदवार आहे आणि तो मुद्दा आता झालेला आहे, तो पाठीमागेही पडत चाललेला आहे. आता निवडणूक ऐन तोंडावरती आलेली, त्यामुळं आता तो विषय मागं पडू. तुम्ही म्हणताय तसं कॅरेक्टर असॅसिनेशन झालं का? तर थोडासा प्रयत्न झाला, प्रतिमा भंजन झाला, परंतु पवार साहेबांचा उमेदवार शशिकांत शिंदे स्वतःच चळवळीतनं आल्यामुळं तो जो एक लढवयेपणा, द्वेष, आक्रमकपणा त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी जे सांगितलं की नेतृत्वासाठी वाटेल ते होईल, माझी तयारी आहे. आणि तिथं या माणसाची तयारी आहे असं लक्षात आल्यानंतर आपण जर उद्या अटक केलीच, हे काही करू, तर ते शस्त्र आपल्यावर उलटेल आणि शशिकांत शिंदे यांना सहानुभूती मिळेल. पवारसाहेबांनी कुठंतरी खाजगीत पण म्हणाले वाटतं की तुरुंगात बसून सुद्धा निवडणूक करता येऊ शकते, कारण मग लोक निवडणूक हातात घेतात. आणि भाजपवाले तेवढे चाणक्य आहेत, ती संधी शशिकांत शिंदेना देणार नाहीत. आता निवडणूक सुरू आहे, साधी गोष्ट आहे की आता मतपेटीत आणि मतपेटीच्या पोटात काय दडले हे आता निश्चितपणाने सांगता येणार नाही. परंतु आज मितीला तरी निवडणूक ही शशिकांत शिंदे यांच्या बाजूने झुकलेली दिसते. त्याचं कारण दोनच, एक उदयनराजे यांच्याबद्दलची असणारी नाराजी आणि दुसरी गोष्ट ही ज्या फुटी झालेल्या आहे पक्षापक्षातल्या ते लोकांना आवडलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट भाजपवाले ज्या पद्धतीने प्रचार करतायत, मोदींचा विषय जो येतो तर मोदी किती खरं बोलतात किती खोटं बोलतात याचा विवेक जागा असणारा इथला मतदार आहे. त्यामुळे इथला मतदारांची ससद विवेक बुद्धी जागरूक असल्यामुळं अशा कुठल्याही क्लुप्त्यांचा, भपक्याचा, मोठ्या सभांचा इथं फार प्रभाव पडेल असं मला वाटत नाही. मी पुन्हा एकदा वाई मतदारसंघाकडे येतो की वाई मतदारसंघ ठरवणार आहे ही निवडणूक कोणाकडे द्यायची. आज मितीला तिथल्या मतदारांनी महाविकास आघाडीकडे कल दाखवलेला आहे. आता येणाऱ्या 2-3 दिवसात मकरंद पाटील नेमकी काय भूमिका घेणार, ते आहे त्या जैसे ते भूमिकेत राहून नरोवा कुंजरोवाच्या भूमिकेत राहिलं तर त्यांनी नरोवा कुंजरोवा भूमिकेत राहणं म्हणजे महाविकास आघाडीला मदत आहे. आणि त्यांनी त्वेषानं जाणीवपूर्वक आक्रमकपणे प्रचार करणं तरच महायुतीला
मदत होणार आहे. मकरंद आबांना हे कन्फ्युजन आहे का की हे अजितदादा गट, शरद पवार गट वेगळे दिसत आहेत, मात्र हे परत लोकसभेनंतर एकत्रित येऊ शकतात, आपली भूमिका ही सेपर असू द्यात आणि महाविकास आघाडीला प्रत्यक्ष फायदा होऊ द्यात, असं काय दिसतंय का तुम्हाला चित्र? हा राजकारणात जर तरला काय फार महत्व नसतं आणि हे घडत आलेलंच आहे की आतापर्यंत कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं 2019ला शरद पवारांनी जेव्हा लक्षात आलं शिवसेना आणि भाजपमध्ये जरी युती होती तरी त्यांच्यात काय वाद आहेत, अशा वेळेला त्यांनी एक गुगली, आता ते म्हणतात ती गुगली टाकली की त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा पण जाहीर केला होता. आता हे इतकं टोकाला भांडण गेलंय, बारामतीच्या सभा जर तुम्ही ऐकत असाल तर हे पुन्हा एकत्र येऊ शकतील यावर माझा तरी काय विश्वास बसत नाही. आणि जर पुन्हा एकत्र आले हे तर मग राजकारणावरचा विश्वास उडून जाईल सामान्य माणसात, कारण आताच जवळपास बऱ्यापैकी उडालेलं आहे. म्हणजे आता अलीकडचं तंत्रज्ञान एवढं हे झालंय की पूर्वीचं कोण बोलला असेल तर ते काय सभा आठवण्याचा वगैरे विषय नसत. सभेला प्रत्यक्ष जो कोणी गैरहजर असेल तो तोंडी वांगे सांगेल त्याच्या असते, पण आता प्रत्यक्षात त्या क्लिप्सच ऐकायला मिळतात. त्यामुळे आपण काल काय बोलत होतो, आज काय बोलतोय, मग त्या सुषमा अंधारे असतील, उद्धव ठाकरे असतील, पवार साहेब असतील, अजितदादा असतील, अगदी शिवतारे अजितदादांच्यातला वाद घ्या, हे सगळ्या बोलण्यामध्ये सातत्य तर दिसत नाही. त्यामुळे वास्तवात आज काय आहे त्याच्यावरच राजकारण. आता असा आहे, एक गमतीशीर प्रसंग आहे खरं तर. आता जो विवाह सोहळा प्रसंग काय झालं होतं की अजितदादा, शरद पवार सगळे आले होते. मकरंद आबांच्या घरातलाच तो विवाह होता. तिथं शशिकांत शिंदे हे अजितदादांच्या पाया पडले आणि तो खूप व्हायरल झाला व्हिडिओ. ही जी भूमिका आहे तर खरं तर नॉन पॉलिटिकल विषय, तर त्यांना विचारत ते नॉन पॉलिटिकल म्हणतील, पण त्याच्यामध्ये मागेही एक पॉलिटिकल अंडरकरंट आहे. आता अजितदादांची भूमिका आहे, मला या स्पेसिफिक प्रश्नाकडे न्यायचंय तुम्हाला. अजितदादांची भूमिका विशेषतः माढा, सातारा या भागामध्ये आहे ना, ती अगदीच गुलदस्त्यात आहे. अजितदादांनी ना स्टेटमेंट साताऱ्याबद्दल दिले ना माढ्याबद्दल दिले. विशेषतः साताऱ्याबद्दल बोलायचं झालं तर अजितदादांची जी भूमिका आहे ही गुलदस्त्यातली, ही शशिकांत शिंदेना पूरक ठरेल का? आणि मग तो धागा आपण मकरंद आबांशी जोडूया की त्यांची भूमिका, अजितदादांची भूमिका हे सगळं गणित ठरलेलं आहे का? आणि मग शशिकांत शिंदेना होणारा फायदा, या सगळ्याकडे कसं बघतो? मी तुम्हाला सांगतो, माझी माहिती अशी आहे की राष्ट्रवादीत प्रत्यक्ष फूट पडण्या अगोदर एका कार्यक्रमाला जाण्यासाठी अजितदादा शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत, जेवण केलेलं आहे आणि ते चांगले एकमेकांचे सहकार्य. आणि शशिकांत शिंदे साहेब अजितदादांना रिस्पेक्ट देतात, पवार साहेबांना तर ते पितृस्थानी आणि दैवतच म्हणतात. काल जो नमस्कार झालेला आहे तो एका लग्न कार्यातला नमस्कार आहे आणि वास्तविक शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा अजितदादा वयानं मोठे आहेत. त्या ज्येष्ठतेच्या नात्यानं नमस्कार केला असेल, त्यात राजकारण आपण शोधायचं असेल तरी शोधता येईल. मी नमस्कार केला ते ज्येष्ठ आहेत म्हणून. त्याच वेळेला अजितदादांच्या मनात, आपल्या मनामध्ये कुठंतरी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण व्हावा अशा काळात की जिथं अगदीच चुरस आहे आणि अशा याच्यात थोडंसं कानाडोळा करावा, फार काही प्रयत्न करू नये आणि लोकांमध्ये सुद्धा हा एक मेसेज जावा असा भाग आहे. तो त्यांनी क्लुप्ती म्हणून वापरला असेल तरी तो क्षम्य ठरतो. अशा काळात होत राहतं, त्याचा काही विषय नाहीये. माढा आणि सातारच्या संदर्भात अजितदादांनी काही स्टेटमेंट केलेलं नाही. मुळामध्ये मोहिते पाटील अजितदादांच्या राजकारणाला कंटाळूनच भाजपमध्ये गेलेले होते. आता मोहिते पाटीलच पुन्हा भाजपला कंटाळून जेव्हा शरद पवारांच्याकडे येतात तेव्हा तिथं अजित पवारांच्या मदतीचा किंवा स्टेटमेंटचा काही उपयोग होणार नसतो. तिथं रणजित नाईक निंबाळकरांची महायुतीची उमेदवारी अजितदादांनी अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे स्वीकारलेली आहे. तिथं त्यांना मानणारे लोक आहेत, ते त्यांचंच काम करणार आहेत. राहता राहिला साताऱ्याचा विषय, साताऱ्यात त्यांना जागा हवी होती, ती जागा राज्यसभेची सोडतो म्हणाल्यामुळं तिथला विषय. आता लोकांनी काय करायचंय, मकरंद आबांना त्यांनी काय सांगायचंय, हा विषय थोडा गुलदस्त्यात आहे. जर अजितदादांनी खडसून सांगितलंच की नाही हे चालणार, आपल्याला काम करावं लागेल, तर वाईचा निर्णय वेगळा असू शकतो आणि परिणामी लोकसभेचा निकाल वेगळा असू शकतो. पण आज मी त्याला तरी सांगण्याच्या काही गोष्टी पलीकडे जातात, तेव्हा सांगून तरी काय उपयोग असतो. तर वाईची शरद पवार साहेबांची सभा, तिथं कुणीही तेवढा
तुल्यबळ माणूस काँग्रेसकडं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे नसताना सामान्य दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी ती सभा जी एकत्रित केली आणि एक मोठा संदेश दिला, तर तो फार मोठा भूमिका या निवडणुकीत बजावणार आहे. शरत असं आहे की उदयनराजे जे आहेत त्यांचं एक कॅल्क्युलेशन, जर आता आपण बोललो कॅल्क्युलेशनच्या संदर्भामध्ये, तर त्यांचं काही कॅल्क्युलेशन दिसतंय. अर्थातच महायुतीकडे नेते खूप आहेत, म्हणजे इथली आमदार संख्या जी आहे ती महायुतीत जास्त आहे, किंवा महायुतीमध्ये आता नेते खूप जास्त आहेत, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतले असतील, अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील, किंवा मग भारतीय जनता पार्टीचे असतील. हे सगळे नेते एका बाजूला आहेत. तुम्हाला असं दिसतंय का की हे नेते एका बाजूला जरी गेले तरी जनता दुसऱ्या बाजूला राहील, की मग नेत्यांना कॅल्क्युलेट केलं की मग निवडणुका जिंकता येतात, किंवा मग जनतेला जे ग्रँटेड पकडलं गेलेलं आहे तसंच होऊ शकतं का? एकंदरीत काय चित्र असतं मला सांगायचं, उदयनराजेंचं कॅल्क्युलेशन काय असणार? ही निवडणूक तुम्ही म्हणताय, मी सुरुवातीला सांगितलं कागदोपत्री 4 विरुद्ध 2 आमदार, आणि त्या अनुषंगानं त्या प्रोपोर्शनेट जनतेचं किंवा मतदारांचं विभाजन लक्षात घेतलं तर महायुतीकडं सुरुवातीच्या काळात ही निवडणूक झुकलेली होती. परंतु अट्टहासानं किंवा भावनिकदृष्ट्या पक्षश्रेष्ठींना वेठीस धरून उदयनराजेंनी ज्या पद्धतीने उमेदवारी पदरात पाडून घेतली, ती पाडून घेताना झालेला उशीर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत. आणि त्याच वेळेला कागदावरचं गणित वेगळं असतं आणि लोकांचं गणित वेगळं असतं. लोकांच्याच मनात जेव्हा एक तिटकारा म्हणून किंवा नाराजी म्हणून ती जेव्हा असते त्या, आणि मुळामध्ये जे नेते आत्ता त्यांचे आहेत, म्हणजे आता शंभूराज देसाईंना असा एखादा कार्यकर्ता भेटला नसेल का की विधानसभेची निवडणूक आहे का, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आत्ता आम्हाला काय सांगू नका, अशा पद्धतीने काही गणित होऊ शकतं. मकरंद दादांच्या बाबतीत हे घडू शकते. शंभूराज देसाईंचं त्यांचं सुरुवातीचं इथे एक छोटा प्रसंग आहे, ते चित्र काढण्यावरून झालेला विषय, तैलचित्र, हा, त्यांच्या सातारच्या घराशेजारच्या भिंतीवर, आणि तो निरोप मतदारसंघापर्यंत गेलेला आहे. आणि मग तुम्हाला म्हणजे त्या स्मारकाला बाळासाहेब देसाईंच्या केलेला विरोध आणि तिथं अट्टहासानं काढलेलं चित्र, ह्या सगळ्या गोष्टी, मग तुम्हाला आमच्या लोकनेत्याचं स्मारक चालत नाही, मग लोकनेत्याच्या नातवाची मदत कशासाठी हवी, आणि मग तो भाग, म्हणजे कधी कधी पतंग हवेत सोडायचा असतो वाऱ्याची दिशा काढण्यासाठी, तसा या विषयाचा पतंग पाटण तालुक्यात सुटला आणि ती दिशा कळायला लागली. आणि नंतर आता महायुतीचा एक घटक पक्षाचा जबाबदार आमदार, मंत्री, पालकमंत्री या नात्यानं ते डॅमेज कंट्रोल करावं लागलं असेल शंभूराज देसाईंना, परंतु काय वेळेला तो निरोप जायचा तो गेलेला आहे. शेवटचे काही प्रश्न आहेत माझे. आता असं आहे की विधानसभा मतदारसंघ निहाय जर आपण बोलायचं झालं तर एक 6 विधानसभा मतदारसंघ जे आहेत, कोरेगाव आहे, तिथं वाई आहे, सातारा आहे, अर्थात हे जे विधानसभा मतदारसंघ निहाय तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये चित्र काय दिसतंय, कोण पिछाडीवर दिसतंय तुम्हाला सध्याच्या घडीला, कोण आघाडीवर दिसतंय, हे जे कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही म्हणलात की वाई हे सगळ्यात मेजर रोल प्ले करेल, मात्र तुम्हाला जर विधानसभा मतदारसंघ निहाय जर विचारलं तर या 6 विधानसभा मतदारसंघात कृष्णेच्या अलीकडच्या काठापासून सुरुवात करेल. सातारा जावळी हा मतदारसंघ दोन्ही बंधू एकत्र असल्यामुळं, जरी शशिकांत शिंदेचा तो मूळचा मतदारसंघ असला तरी तिथून अधिकची मतं काढण्याचा प्रयत्न शशिकांत शिंदेचा राहील, परंतु लीड उदयनराजे घेतील, परंतु ते लीड कमी कसं राहील यासाठी शशिकांत शिंदेचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. कोरेगाव तालुक्यामध्ये शशिकांत शिंदे तिथले स्थानिक आमदार म्हणून काम पाहिलेले असल्यामुळे आणि आपल्या तालुक्याचा एकेकाळचा आमदार आता लोकसभेत निघालेला आहे, त्यामुळं ही निवडणूक थेट महेश शिंदे यांच्या विरोधातली नाही हे लक्षात घेऊन शशिकांत शिंदे तिथं आघाडी मिळवतील. उत्तर कराडमध्ये शशिकांत शिंदे आघाडी घेतील, दक्षिण कराडामध्ये ही आघाडी घेतील, पाटण तालुक्यात तुल्यबळ लढत होईल. वाई हा विषय थोडासा चर्चेचा राहील. वाई म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर, तर महाबळेश्वर तालुक्यात माथाडी, खंडाळा तालुक्यातले माथाडी, वाईच्या पश्चिम भागातले माथाडी कामगार आणि शरद पवार यांना मानणारा एक मोठा गट अनुयायी त्यांचे आणि शरद पवार यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती हा विचार करता वाई तालुका मतदारसंघामध्ये एक चांगलं असं मतं शशिकांत शिंदे मिळवतील की ज्या मतांच्या आधारे ते विजयाकडे जातील.
आता असं आहे की सातारा लोकसभा मतदारसंघाचं एक आयडियल विजन काय असलं पाहिजे, इथल्या तरुणांच्या समस्या आहेत, बेरोजगारी आहे, हे वर्क करणे आपल्याला दिसतंय. तुम्हाला काय दिसतंय की जे संभाव्य खासदार होतील, कोणी होईल, त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? अगदी थोडक्यात सांगा की ते विजन काय असलं पाहिजे. साताऱ्याचा पश्चिम भाग हा अतिवृष्टीचा आहे, खालचा भाग कमी पावसाचा आहे. तिथेही पाणी पोचवायचे ज्या गतीनं प्रयत्न व्हायला पाहिजे, ती गती कायम ठेवून पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. पर्यटनाच्या अनेक विकासाच्या संधी इथं आहेत, त्याचा गांभीर्याने विचार करून काही प्रयोग इथं राबवले पाहिजे. आणि इथून पुण्या मुंबईला जाणारी जी तरुणाई आहे रोजगाराच्या शोधात, त्या तरुणाईला स्थानिक पातळीवरती हा जो संबंध हायवेचा भाग आहे सातारा ते बेंगलोरपर्यंतचा किंवा कोल्हापूरपर्यंत, या टप्प्यात तापून या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, नवीन बदललेल्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. हिंजवडीला ज्या पद्धतीनं IT पार्क किंवा सगळं आहे त्या पद्धतीनं तिथला लोड कमी करून इकडं जर ते झालं, खंडाळा आता विकसित झालेला आहे, त्या धर्तीवर हा परिसर सातारची MIDC मोठे प्रोजेक्ट आले तर ते हवं आहे. सुदैवाने इथलं हवामान उत्तम आहे. त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेऊन या केंद्रातल्या ज्या योजना आहेत, खूप अनेक योजना सुंदर पद्धतीने, ह्या नुसत्या मोठ्या प्रोजेक्टच्या पातळीवरच्या नाही, व्यक्तिगत पातळीवरच्या, कौटुंबिक पातळीवरच्या सुद्धा छोट्या छोट्या योजना त्या प्रभावीपणे लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हा सुद्धा जागरूक लोकप्रतिनिधित्वाचा भाग आहे. तो त्या जरी केल्या तरी त्याचा फार मोठा उपयोग या मतदारसंघाचा, एखादी व्यक्ती स्वतः आयुष्यात उभी राहणं हा एक मोठ्या विकासाचाच एक भाग असतो. अशा अनेक व्यक्ती उभं राहणं म्हणजे तो समाज उभा राहतो. असे अनेक कुटुंबांना उभं करणं आणि सामूहिक पातळीवर संस्थात्मक रचनात्मकता. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो यशवंतराव चव्हाण, त्यांनी महाराष्ट्राची बांधणी करताना महाबळेश्वरला जे शिबिर घेतलं, त्या शिबिरामध्ये कृषी औद्योगिक समाज रचनेचा मंत्र या मातीला दिलेला आहे आणि त्यावर हुकूम अनेक गोष्टी घडत गेल्या, म्हणून इथपर्यंत आपण आलो. लोकसंख्या वाढली, प्रश्न वेगळे झाले, त्यातून अनेक गोष्टी आल्या. तर त्या आलेल्या संकटांना म्हणजे आजचा भविष्य थोडं धुसर आहे, परंतु त्या धुसर भविष्यासाठी जर आपण काय केलं तर ते फार उपयोगाचं ठरेल. आणि येणारा खासदार जो कोणी असेल, सगळे अभ्यासू नसतात, परंतु जाणीवपूर्वक अभ्यास करून मला या बाबतीत सुप्रिया सुळेंचं फार मोठं कौतुक वाटतं की त्या लोकसभेत ज्या पद्धतीनं भाग घेतात किंवा आमचे अमोल कोल्हे तशा पद्धतीनं अभ्यास करून सभागृहामध्ये आपलं म्हणणं मांडणं, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडणं आणि एकूणच त्या प्रक्रियेत जागरूक राहणं, ते खरं लोकप्रतिनिधित्व आहे. नाहीतर मग 10 वर्ष 7 महिने 8 महिने 4 वर्ष 7 महिने 8 महिने आणि निवडणूक आली की 2 महिन्यापुरतं हालचाल करणं, ती गोष्ट आता लोक सहन करणार नाहीत, स्वीकारणार नाहीत. आणि आता तीच परीक्षा काही संबंधितांना इथं द्यावी लागते. एकदम कणकुलूट प्रश्न आहे की छत्रपती उदयनराजे भोसले की शशिकांत शिंदे, कोण लीडवर सध्याच्या घडीला तुम्हाला दिसतंय? अगदी एका शब्दामध्ये. लोकांचा आवाज शशिकांत शिंदे. तर एकंदरीतच सरांनी आपल्याला सांगितलं विस्तृतपणे की नेमकं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे. एका बाजूला मान गादीला मत राष्ट्रवादीला, दुसऱ्या बाजूला त्याला काउंटर म्हणून मान गादीला आणि मतही गादीलाच, अशा पद्धतीची घोषणा इथं दिसते. अर्थात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या करिश्म्यापेक्षाही इथं नरेंद्र मोदींचा जो फॅक्टर आहे तो वापरण्याचा प्रयत्न इथं भारतीय जनता पार्टीकडून होतोय. दुसऱ्या बाजूला मोदी फॅक्टरला काउंटर केला जातोय, महागाई असेल, बेरोजगारी असेल. एकंदरीतच इथले जे प्रश्न आहेत किंवा इथले जे प्रचाराचे मुद्दे आहेत ते इथं फ्रंटलाईन होताना दिसत आहेत. दुसरा मुद्दा आहे शशिकांत शिंदे यांच्या कॅरेक्टर असॅसिनेशन, जो एक तथाकथित घोटाळ्याच्या संदर्भामध्ये इथं वाच्यता झाली बऱ्याच जणांकडून, महेश शिंदे असतील किंवा नरेंद्र पाटील असतील, तो देखील इथला मुद्दा होता काही काळ. मात्र सध्याच्या घडीला तर दिसते की चुरस जी आहे ती दोन्हीकडून दिसते. एका बाजूला महायुतीमध्ये नेते आहेत खूप आणि दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे, त्यांचे निष्ठा, अशा पद्धतीची मांडणी होताना दिसते. अर्थातच इथं मोदींची सभा झाली, फडणवीसांची सभा आता होईल आणि त्याचबरोबर शरद पवारांची देखील सभा आहे. याच्यातूनच चित्र स्पष्ट होईल. 2019 साली जी पावसाची सभा झाली त्यानं
सातारा लोकसभेचं चित्र बदललं, कारण त्यापूर्वी मोदींची सभा झाली होती आणि त्याच्यानंतर शरद पवारांची सभा इथं झाली होती. अर्थात इथं नेमकं काय होईल ते 7 मेला जे मतदार आहेत ते ईव्हीएम मध्ये त्यांचं मत नोंदवतीलच आणि 4 जूनला निकाल लागेल. तोपर्यंत तुम्हाला मात्र काय वाटतंय, साताऱ्याचा पुढचा खासदार कोण असावा ते मात्र आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.